इतकं सिंक मध्ये मी आयुष्यात कोणाला नाही बघितलंय. पाया पण एकत्र एक सलग हात दोघांचे. वा वा वा. केमिस्ट्री असावी तर अशी नाही तर असूच नाही असं मला वाटतं. प्रॉब्लेम काय झालाय, आम्ही तिथून येणार होतो पण आम्हाला येता दोघांना जाणवलं की पॅन्ट खूप टाईट आहे. सो आम्ही दोघांनी एकत्र डिसिजन घेतलं की तिथून येऊया. व्हेरी वाईज डिसिजन, व्हेरी वाईज डिसिजन. अच्छा, निकला आपण अर्थातच ओळखतो. अनेक प्रशांतच्या गाण्यांमधून आतापर्यंत आपण त्याला बघितलेलं आहे. काही लोक एखाद्या प्रोजेक्टसाठी लकी असतात, तसं तू प्रशांत त्यासाठी लकी आहेस असं म्हणायला हरकत नाही. आणि सोशल मीडियावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट तू क्रिएट करत असतोस. मग तुझ्या आईसोबत असेल, म्युझिक व्हिडिओज असतील, त्यामुळे दॅट इज निक फॉर अस. आणि आयुषला अर्थातच आपण अनेक सिरियल्स मधून बघितलंय. कधी तो बॉसला घाबरतो, कधी 36 गुण जुळवतो, अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो. आता फायनली तो म्युझिक व्हिडिओ मध्ये सुद्धा आलेला आहे. तुम्ही दोघं काही फिल्म्सच्या पण प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हॉल्ड असं मला कळलंय सोर्सेस कडून. आपण बोले ना. मी जस्ट सांगते की भविष्यात हे दोघं दिसले तर डोंट बी सरप्राईज. आम्ही इथेच सांगितलं. अरे बापरे. बरं आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही काहीच तू पण निक सारखं वागते, ते सरप्राईज सांगून टाकायचं पण तुला थांबावं लागतं. काय करणार. अच्छा, पण मला तुम्ही दोघंही सांगा की ही जी स्पर्धा तुम्ही घेताय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, या प्रोजेक्टचा भाग होऊन किती भारी वाटलं. कारण तुम्ही दोघंही डान्स तुमचा आहेच एक मेजर. माझा नाही, तुझाही आहे, आम्ही बघितलाय व्हिडिओ मध्ये. सो मला जाणून घ्यायला आवडेल की कसा होता अनुभव या गाण्याचा. सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. खरं तर तसं बघायला गेलो तर हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. सो जसं तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय. आणि जेव्हा प्रशांत बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची होती. मगाशी तू एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलं. सो मी नेहमी म्हणतो की जसं इंस्टाग्रामवर व्हेरिफिकेशन म्हणजे ब्लू टिक आहे, तसं म्युझिक व्हिडिओचं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रशांत नागटी. म्हणजे जर प्रशांत नागटीचं म्युझिक व्हिडिओ आहे तर आपल्याला न ऐकता पण आपण ते खाली सीडी बेची तुम्ही पिकता राहूंगा, तसं सिच्युएशन आहे प्रशांत. तर त्याचं नाव लागलं की व्हिडिओ सुपर हिट आहे. आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आशिष दादा आहे, आशिष दादा आहे. म्हणजे त्याच्यासोबत काम करताना मी नेहमी सुरुवात त्याच्या पाया पडून करतो. त्यालाही माहिती आहे. त्याला मी गेली 10 वर्ष बघतोय. लहानाचा मोठा मी त्याला बघता झालोय. तो गुरु आहे माझा एका अर्थी. आत्ता आम्ही रिसेंटली भेटलो आणि आम्ही सलग 2-3 कामं सोबत केलेत आणि अजूनही करत राहू. दादा प्लीज लक्षात ठेव मला. आणि आमचे प्रोड्युसर आहेत अनिल सर आहेत आणि प्रशांतने जसं पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन केलं तशी ही पूर्ण टीम आहे. आणि मी पण या गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. प्रशांत, मी तुला पण ही गोष्ट सांगितली नाही, मी पण गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. कारण असं नाही की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, खूप मेहनत केली, जेन्युअनली केलं. हे सगळे करतात, सगळेच टॅलेंटेड असतात, सगळेच मेहनत करतात. पण या टीम मधला प्रत्येक माणूस म्हणजे बी इट डीओपी, मेकअप आर्टिस्ट, प्रत्येक जण हा एक स्टोरी टेलर आहे. म्हणजे प्रशांत सक्सेसफुल होण्यामागचं कारण आहे की प्रशांत एक स्टोरी टेलर. तो फक्त कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा अनिल सरांचे एडिट मध्ये पण इनपुट आहे. बिईंग अ प्रोड्युसर प्रशांतने डिरेक्ट केलं हे गाणं, राहुलने डान्स डिरेक्ट केले, आशिषदा नानूने कोरिओग्राफ केले. सो त्यांच्याकडे पण प्रत्येक जण एक स्टोरी सांगतोय. म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केली, सो वी आर टेलिंग अ स्टोरी. आकांक्षा, अक्षया, ताश्वी, एव्हरीवन इज टेलिंग अ स्टोरी. आणि आपण आत्ता जर सक्सेसफुल आहे तर फक्त आपण एक क्राफ्ट घेऊन नाही जाऊ शकत की मी फक्त गाणं बनवतो आणि सक्सेसफुल होतो. वी शूड एव्हरी आर्टिस्ट, मला असं वाटतं की प्रत्येकाकडे एक स्टोरी असावी आणि त्यांनी ती स्टोरी सांगावी. आणि आम्ही प्रत्येकाने एक स्टोरी सांगितली आहे. सो मला वाटतं की हा आमचा कॉन्फिडन्स आहे, कारण आम्ही जेन्युअनली काम केलं. सगळ्यात हा बोलला खूप चांगलं वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करून, जेवढे पण मोठे मोठे कलाकार आहेत. आणि आयुषसोबत काम करून, कारण मी खूप घाबरलेलो डान्ससाठी. कारण हा प्रोफेशनल डान्सर आहे. मला येतं पण थोडंफार येतं, असं काही जास्त येत नाही. पण यस, शिकवलं त्यांनी. पण तू व्हिडिओ पाहिलाय, तुला वाटतं का एक प्रोफेशनल डान्सर? दोघेही प्रोफेशनल वाटतोय का नाही? मग ते तिकडे त्यांनी ती वाईट दिली ना मला. त्यांनी बोलला भाई करणे का 10 मिलियन जाण्याची ग्लोबल. तर हा खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. आणि आशिष दादासोबत मी फर्स्ट टाइम काम केलं. अनिल सरांसोबत केलेला हा सेकंड प्रोजेक्ट आहे. आणि प्रशांत दादासोबत तर करतोच, ते एक कनेक्शनच आहे. फक्त एवढंच की हे गाणं माझ्या बर्थडेला नाही आलं, 5 जुलैला आलंय. पण ठीक आहे, 5 तारखेला आलंय, ही चांगली गोष्ट आहे. खूप कमाल. अच्छा, पण आयुष मला तुला विचारायचं की असं होतं, म्हणजे आता निकला तर थोडीफार सवय झाली आहे या झोनची आणि गाणं आणि व्हायरल इज लाईक रोज काय. पण तुझ्या बाबतीत असं झालेलं की हे गाणं जेव्हा तुला विचारलं गेलं या गाण्यासाठी, मनात तू असा काही नंबर ठरवलेलास का की 100 मिलियन, 200 मिलियन वगैरे? तो ग्लोबलच बोलायचा डायरेक्ट. म्हणजे मी आय जेन्युअनली फील की नंबर्स आणि या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक वाटतात मला.
माझं असं मत होतं की, आणि मी म्हणजे प्रशांतला भेटणं, आशिष दादाला भेटणं, हे सगळं सब लिखाऊ आहे. मी नेहमी म्हणतो की सब लिखाऊ आहे. सो माझी खूप आतून इच्छा होती. आपण नखऱ्यावली सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आपण, मी इंस्टाग्राम ओपन करायचो, मराठमोळी मराठम, मी म्हटलं भाई काय, बस बाबा बस झालं. आणि सारखं प्रशांत नक्की म्हटलं भाई हा कोण आहे माणूस, काय चाललंय जिथे बघू गुलाबी साडीमध्ये स्पेशल थँक्स प्रशांत नक्की. कुठलंही हिट गाणं ओपन करा मराठी, माझी बायको, ते आले तुफान किती, म्हटलं हे गाणं कुठले जाऊन बघतो, प्रशांत नक्की. म्हटलं सगळ्यांच्या लग्नाला गाणं कुठलं, प्रशांत नक्की. म्हटलं हा माणूस कोण आहे, याला आपण शोधलं पाहिजे. मी त्याला शोधलं, इंस्टाग्रामवर पाहिलं, मी त्याला DM केला, आणि लकीली हे सगळं जुळून आलं आणि मला ही संधी मिळाली प्रशांत दादासोबत काम करण्याची. सो माझ्या डोक्यात नंबर नव्हता, पण आय फील की हे गाणं जेव्हा केव्हा प्ले होईल, किंवा ज्यांनी कोणी हे गाणं बघितलं ना, त्याला हे गाणं असं वाटलं पाहिजे की बाई आतापर्यंत बघितलेलं ऐकलेलं हे बेस्ट मराठी गाणं. सो मग 100 मिलियन 200 मिलियन डझंट मॅटर, म्हणजे 1 बिलियन जरी झालं, पण जर लोकांना ते गाणं बघून असं नाही वाटत की आतापर्यंत ऐकलेलं बेस्ट गाणं किंवा आतापर्यंत पाहिलेलं बेस्ट गाणं आहे, तर मजा नाही. पण ह्याचे 1 मिलियन जरी झाले आणि तरी ज्यांनी गाणं पाहिलं ते म्हटलं की आतापर्यंत पाहिलेलं हे मी बेस्ट गाणं आहे, मग आम्ही जिंकलो. एवढे सॉर्टेड विचार असतील तर टीमचे, तर मला असं वाटतं की हिट आजच्या भाषेतलं ते होणारच आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि खास टाळ्या यासाठी पण, कारण आपण जेव्हा व्हिडिओ आता दाखवणार आहोत, म्हणजे रिलीजच्या सुद्धा आधी आपण इन अ वे प्रीमियर करणार आहोत एका गाण्याचं, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जसं मी मगासपासून म्हणते, आम्ही म्हणतोय सगळे स्टोरी टेलिंग, ते स्टोरी टेलिंग करण्यामध्ये या सगळ्या कलाकारांचा किती महत्वाचा वाटा आहे. म्हणजे डान्स तर ते करतातच आहेत, पण मग तो अभिनय सुद्धा त्याच्यामध्ये कसा तुम्ही छान इन्व्हॉल्व्ह केलात, आणि कसे तुम्ही खरंच 2 कॅरेक्टर्स वाटतात ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि जे या सगळ्या मुलींना जाऊन शोधतायत. ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि आम्ही ऍक्च्युअली या प्रोसेसमध्ये ना, म्हणजे असं होतं ना की आपल्याला खूप काही सापडतं, आपण एक काम करतो तेव्हा. सो मला हे 2 भाऊ सापडले, एक प्रशांत नक्की मोठा भाऊ आणि हा निक माझा छोटा भाऊ. आणि आमची बॉन्डिंग म्हणजे माझी मम्मी पण, आम्ही आता असं बोलते, मी प्रशांतच्या घरी आता मी राहायलाच लागलो ऑलमोस्ट, मी त्याच्या घरीच असतो हफ्त्यातले 3 दिवस. सो माझ्या मम्मीला पण असं ते पटलंय की बाबा तुम्ही काय लहानपणीपासून मित्र आहात का, म्हणजे आमची जी बॉन्डिंग आहे ती इतकी चांगली क्रिएट झाली. हा, म्हणजे असं कधी होत नाही. आणि मी सांगू, मी खूप रूड माणूस, आणि मग मला असं वाटतं मी खूप बोरिंग आणि रूड माणूस, माझी मैत्री होत नाही कोणासोबत. म्हणजे मी जेवढे शोज वगैरे केलेत किंवा मी जे काय केलं, माझे मित्र खूप कमी बनतात. सो खूप रेअरली असं होतं की मी कोणासोबत इतका कनेक्ट करतो जेवढा मी आता सांगू नाही शकत कुठे जास्त घट्ट मैत्री आहे. वा कमाल. पण तुमची मैत्री आणि तुमचं ब्रदरहुड स्पिरिट सुद्धा असंच अबाधित राहू, आणि खूप खूप प्रोजेक्ट तू करत राहा, त्याचं घर सोडू नकोस. प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तू इनेस मग मित्रा. थँक्यू. एकदा जोरदार टाळा दोघांसाठी. अच्छा, आणि बघायपासून आपण जे म्हणतोय की गाणं दाखवणार आहे, तर मी म्हणजे नाच हा गाण्याच्या टायटल मध्येच आहे, आणि अर्थात नाच म्हटल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जे एकमेव नाव आपल्या डोक्यात येतं, द आशिष पाटील. ला स्टेजवर येण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि अर्थात त्याच्यासोबत चेतन महाजन आणि डान्स डिरेक्टर राहुल गायकवाड सुद्धा. मला असं वाटतं जितके रियालिटी शोज आपण बघतो त्या मागची खरी रियालिटी, त्या डान्स मागची ही सगळी मंडळी आहेत, आणि त्यांच्यामुळे ते शोज इतके फुलतात, त्यांच्यामुळे अनेकांना त्यांच्या आयुष्यात डान्स मिळतो. त्यामुळे तुम्ही तिघं खूप कमाल आहात. ठीक आहे. अच्छा, मला हे विचारायचंय की आता साधारण जर आपण कास्ट बघितली या गाण्याची, तर सगळेच डान्स एन्थुझिएस्ट आहेत, सगळेच डान्सर आहेत, तर डान्स येणाऱ्यांना नाचवणं किती कठीण असतं? सर्वप्रथम खरंच खूप थँक्यू सर्वांना, प्रशांत दादाला, अनिल दादाला आणि तुम्हा सर्वांना इथे आल्याबद्दल. जसं सगळे मगासपासून म्हणतात की स्टोरी टेलिंग, प्रशांत नक्की, द म्युझिक कंपोजर, द व्हायरल थिंग. खरं सांगू ना, आपण सगळी ही एकच इंडस्ट्री, मला असं वाटतं. म्हणजे दिस एनी प्लॅटफॉर्म इज वन इंडस्ट्री. आणि मी खूप वर्षांपासून, म्हणजे माझी सुरुवात झाली होती जेव्हा मला वाटतं तो काळ होता अल्बमचाच, कुणाल म्युझिक कंपनी असायची आणि मी कोळी गीतांमध्ये बॅक डान्सिंग करायचो. सो तेव्हापासून मी हे अल्बम्स आणि ह्या गाण्यांमध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे. सो कॅमेरा आणि मला खूप मला खूप आवडतात ह्या गोष्टी. आणि स्पेसिफिकली नॉनस्टॉप जेव्हा मी कोळी गीतं करायचो तेव्हा वन डे शूट करायचो, त्याला एक स्टोरी असायची. आणि कुठेतरी तो काळ परत बंद झाला, अल्बम्सचा काळ बंद झाला, आणि अचानक
पुन्हा तो काळ परत सुरू झाला की पीपल स्टार्टेड कमिंग विथ देअर ओन सॉन्ग, स्वतःची गाणी घेऊन यायला लागली लोक. आणि मग तेव्हा एक नाव माझ्या नुसतं कानावरती यायला लागलं की प्रशांत दादाचं, की समबडी इज देअर हुज डुईंग व्हेरी गुड सॉंग्स. मग मी फॉलो नव्हतो करत, पण आय वॉज स्टॉकिंग हिम व्हेरी बॅडली. बट मी खूप स्टॉक करत होतो की काय गाणं येते, कोणाबरोबर येत आहे. आणि मला नेहमी हा प्रश्न पडायचा की हा म्हणजे मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत, हा माणूस मला का बोलवत नाही कोरिओग्राफीला अजून. आला की फोक हा माझा बाज आहे. सो बिकॉज त्याची सगळी गाणी बऱ्यापैकी फोक आणि खूप ऑडियन्स ओरिएंटेड आहेत गाणी. आणि मला असं झालं की यार मला का ना बोलवते हा माणूस. आणि मग अनिल पाटील जे आपले प्रोड्युसर आहेत, ही इज माय कझिन इन अ वे. सो आम्ही एकत्र एक सिनेमा पण केलाय म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी अंदाजा म्हटलं, अंदाजा यार एक गाणं मला करायचं आहे, पण असं गाणं करायचं आहे ना की जे कधीच झालं नसणार आणि आपण ते करूया. आणि मला वाटतं तो योग जुळून आला असा. आणि फायनली तो योग जुळून आला. आणि प्लीज ही जी काय अफवा आहे ना मार्केटमध्ये की आशिष खूप पैसे घेतो, हे खरंच म्हणजे मला माहित नाही कोणी पसरवली आहे. माझा प्रॉब्लेम काय माहिती तुला सांगू, मला जर गाणं नाही आवडलं ना तर मी नाही सांगतो. माझा स्ट्रेट फॉरवर्ड रूल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, माझ्या टीमला पण, की भले ते काम आहे, पण मला जर गाणं मला तो वाईब नाही आला ना तो आय से नो. मग लोकांना असं वाटतं की मे बी पेमेंटमुळे किंवा रूढ आहे म्हणून असं केलं असेल. पण हे गाणं जेव्हा मी ऐकलं ना, जे आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. कारण की मी आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. आज मी जे काही नाचतो, आज मी माझ्या अंगात जो काही डान्स आहे तो माझ्या आईने मला शिकवलेला आहे. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. सो मला असं वाटतं माझी आई घर सांभाळून सगळं करून जिने मला इतकं सांभाळलं आणि मला नृत्यात पारंगत केलं, तर खरंच तिला पण मी नाचताना खूप वर्ष झालं पाहिलं नाहीये मला असं वाटतं. आणि हे गाणं ती स्टोरी सांगून जातं की आपल्या घरातच ती व्यक्ती आहे जिनी ना स्वतःचा आनंद म्हणजे हरवलाय, तर तिला तो आनंद कसा द्यायचा. आणि मला वाटतं हे गाणं तिच्यासाठी भेट असेल. आणि अनिल दादानी ही खरंच माझी बर्थडे गिफ्ट मला दिले हे गाणं. तो मला म्हणाला होता की तुझ्या बर्थडेसाठी मी एक गाणं करतोय आणि हे तुझं गिफ्ट आहे. सो खरंच हे गाणं माझ्या खूप जवळ आहे, कारण की नाच गो बया आहे, यात बायांचा उल्लेख आहे, यात जसं आपण स्टोरी लाईन मध्ये बघतोय काय काय आहे. आणि वन मोर थिंग, जसं तुम्हाला की आम्ही कोरिओग्राफर्स आहोत, आम्ही डान्स डिरेक्टर आहोत, आम्ही बरीच कामं करतो, पण सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, एक स्क्रीन प्ले. आणि जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला गाण्याचं, मी कोरिओग्राफी केली असेल पण मला स्क्रीन प्ले कोणी सांगितला तर प्रशांत दादानी. म्हणजे त्याची ही वॉज व्हेरी सॉर्टेड की आशिष मला असं वाटतं हे गाणं असं दिसलं पाहिजे. आता ते दाखवायचं कसं हे तू बघ, हे लोकेशन मला असं वाटतं हे असे असले पाहिजे, ह्याच्यात कलाकार असतील हे तू बघ. सो अपॅरेंटली तेच आहे की एकमेकांना जेव्हा आपण एक उभा देतो ना की तू हे हा डिपार्टमेंट तुझा हे तू कर, तेव्हा ते सगळ्यात उत्तम होतं. म्हणजे सिंगरला जर दिलं की तुम्ही तुमचं मनापासून गा, तर ते मनापासून त्यांचं एक वेगळा टोन लागतो मला असं वाटतं. प्रत्येक कलाकाराला पण मला वाटतं की ज्यांनी एक एक पात्र सादर केले, मला वाटतं अक्षया, आकांक्षा, अश्वी आणि पूजानी पण. सो मला वाटतं की त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे. आणि हे गाणं खरंच जसं आयुष म्हणाला की मोर दॅन बीन व्हायरल, हे लोकांना असं वाटलं पाहिजे की म्युझिक इंडस्ट्री किंवा म्युझिक व्हिडिओचं दिस इज वन ऑफ द बेस्ट सॉन्ग व्हॉट वी हॅव सीन. आणि येस, ही दोन माझी जी कार्टे आहेत ती माझ्यावर नेहमी असतात. नानू सगळ्यांना माहिती आहे, नानूने दादावर काम केलंय, राहुल. अँड मी खूप खूप लकी आहे की माझ्याकडे इतकी उत्तम टीम आहे जी माझा शब्द कधी पडू देत नाही. अँड आय एम ब्लेस्ड. म्हणजे मला असं वाटतं मी ह्यांना मी कमवलंय हे मला असं वाटतं. सो दॅट इज व्हॉट आय कॅन से ऑल अबाउट. अँड सो सॉरी, खूप बोललोय मी आता, बस झालं. टीम वर्क मेक्स द ड्रीम वर्क असं म्हणतात. मला असं वाटतं की एक बोट ना असं लावल्यावर लागत नाही, पण तुम्ही मुठ्ठी अशी लावली ना ती जोरात लागते. सो दीज आर माय बोलते ना, दे मेक मी स्ट्रॉंग अँड व्हॉट एव्हर आय. मी आज इंडस्ट्रीत जेवढं पण काम केलंय ते त्याच्या सगळे आजूबाजूला राहुल, नानू, दुर्गा इथे बसली जी बीटीएस घेते, अजून पण बसून तिथे माझा. सो माझे सगळे बीटीएस दुर्गा घेते. प्रसाद आहे ज्यांनी मेकअप केला आहे, त्याची बायको पण आहे इथे आलेली आज, नम्रता. सो दिस इज अ टीम आय फील. आणि टीम शिवाय हे होऊ शकत नाही मला असं वाटतं. बिकॉज वन मॅन, ते म्हणतात ना, कॅनॉट बी अन आर्मी, इट हॅज टू हॅव पीपल. अँड देवाच तो जोरात लागतो. आणि प्रशांत दादा, माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. नेक्स्ट टाइम प्लीज बजेटचा विचार न करता मला फोन कर. हे ऑन रेकॉर्ड आहे आता, त्यावर चैनी कमी घालतो हवं तर म्हणजे सगळं. तुम्हाला लोकांना शेअर करायला आवडेल तुमचा अनुभव कसा होता गाण्याचा. काहीतरी विचार मग मी सांगेल. अच्छा, मला तसा तो बोललाय ओके, आय हॅव अ क्वेश्चन. ओके, आशिष सगळं बोललाय. आय
क्वेश्चन जेन्युइनली, म्हणजे आजकाल रील्समुळे असेल किंवा सोशल मीडियामुळे असेल आपण हुक स्टेपचा खूप विचार करतो, राईट? प्रत्येक गाण्यामध्ये हुक स्टेप काय आहे, कारण ती अशी असली पाहिजे जी लोकांनाही करता येईल, पण ती अशी असली पाहिजे जी उठावदार सुद्धा दिसेल. ही हुक स्टेप डिझाईन करणं ॲज अ कोरिओग्राफर आय एम शुअर इट इज चॅलेंजिंग. तुम्ही काहीही नाही करू शकत. हे कसं तुम्ही ॲज डान्सर्स डिझाईन करता? या गाण्यासाठी कसा विचार केलेला? जेव्हा गाणं येतं ना तेव्हा पहिला सामान्य लोकांचाच विचार येतो. एक्झॅक्टली त्यांना काय करता येईल. आपल्याला तर सगळंच येतं करता, आम्ही काही करू शकतो, तुम्ही सांगा ते आम्ही करू शकतो, पण त्यांना काय करता येईल हा पहिला डोक्यात विचारतो. मग त्या हिशोबाने लहानातली लहान मुलगी आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती करू शकतो, त्या हिशोबाने ते मुवमेंट निघते. तसं त्या तश्वीने केलेलं आहे आणि अक्षयाने पण केलेलंच आहे. सगळेच करू शकतात असं तो आहे. हो, करूयाच आपण, करायचंच आहे. खूप कमाल. सर, तुम्हाला सुद्धा काही शेअर करायला आवडेल का? नाही, सगळ्यात प्रथम तर सगळ्यांचे धन्यवाद की, आणि सगळ्यात आधी तरी मला आशिष दादाचे खूप धन्यवाद करायचे आहेत, कारण त्याने मला हात धरून त्याच्या बाजूला उभं केलंय. एक त्याच्या नावाच्या बाजूला माझं नाव लावलंय. मनपूर्वक धन्यवाद, कारण हे मला बोलायचं होतं स्टेजवरती. त्याच्यानंतर प्रशांत दादाबरोबर तर मी काम केलेलंच आहे, अनिल सरांसोबत पण मी काम केलेलंच आहे, निक, आयुष, केबल, आपला संकेत, डीओपी सूरज, आमची अक्षया, आकांक्षा सोबत पहिल्यांदा काम केलंय, मुग्धा सोबत तर माझे किस्से खूप स्टेजवर नो किस्से. सो सगळ्यांचे मनपूर्वक त्यांना माझ्याकडून थँक्यू की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि मी ती फुलफिल केली. आणि बघाच म्हणजे किती 100% मी दिलेले त्याचे. अपॉर्च्युनिटी बद्दल मी बोलतो की बरेच अल्बम सॉन्ग केलेले, पण ह्या अल्बम सॉन्ग साठी आशिष बोलला की तुझं हे नाव लागलं पाहिजे. थँक्यू आशिष, थँक्यू. तुम्ही ठरवून आलात का रडवायचं? रडायचा प्रश्नच आहे. मला असं वाटतं ना, ही हा एक असा व्यक्ती आहे ना राहुल, म्हणजे नानू तर माझ्याशी भांडतोच दिवसभर, तो वेगळा आहे, पण ही व्यक्ती अशी आहे ना, ही खूप कमी बोलते, ही काम खूप. तुला माहिती आहे राहुल ना इंडस्ट्रीमध्ये खूप सिनियर आहे आम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. ही हॅज मला सांगायचं आहे, कधी सांगणार ना, हा प्लॅटफॉर्म आहे म्हणून ते नाव लागलं पाहिजे. मला असं वाटतं डान्स डिरेक्टर सरोजींपासून ते बरेच उत्तम हिंदीचे जे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याकडे राहुलनी बरंच काम केलं आहे, त्यांनी असंच केलं आहे. पण त्याला कुठे ना ती मनाला ती शांती मिळत नव्हती की यार हे हिंदी हे आपलं नाहीये. त्यांनी ते सगळं सोडून तो मराठीमध्ये त्यांनी परत नव्याने सुरुवात केली ॲज अ डान्सर, ॲज अ असिस्टंट डिरेक्टर, मग बाकी आमचे सगळं सामान सांभाळतं, डान्सर्सचे कॉस्ट्यूम. पण त्याची जी खरी कला आहे ती ही आहे, ही कॅन डिरेक्ट अ शॉट. तो एक शॉट खूप चांगला डिरेक्ट करू शकतो आणि हे त्याला सांगायला आम्ही, म्हणजे मी तर त्याला नेहमीच सांगतो, पण ही नोज द डिरेक्शन. आणि ही अपॉर्च्युनिटी थी की त्याला म्हटलं की राहुल ये गाना ना बहुत बड़ा गाना है, मे बी शायद ये नाम आएगा ना, मे बी आगे जाके लोग ऐसा देखेंगे अपने को, नानू को मेरे साथ देखेंगे, 2 नाम देखेंगे साथ में, राहुल को ऐसा देखेंगे. आणि तो माझा हट्ट होता, कारण की मला असं वाटतं मी त्याला भाऊपेक्षा मोठा म्हणतो, कारण की ही म्हणजे ह्यांनी मला खरंच सांभाळलंय आणि त्याचं हे नाव लागणं डान्स डिरेक्टर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस टाइम. अँड दॅट इज खूप कमाल. तिघांसाठी जोरदार टाळ्या. मला असं वाटतं अशी माणसं जी आपल्याला पुढे घेऊन जातील इंडस्ट्रीमध्ये असणं हे खूप नशिबाचं आजच्या तारखेला खूप गरजेचं आहे. कारण खूप असं एकटेपणा झालेलं आहे प्रत्येक, मी माझं करतो ते करून नाही चालणार, आपल्याला टीमनेच चालावं लागेल पुढे. एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी झाल्या पाहिजेत आणि तुमच्या तिघांकडून एकत्र असून बरंच काम आम्हाला बघायचं, म्युझिक व्हिडिओज बघायचं. ती सिक्युरिटी तिकडून घे. अनिल पाटील आणि मी आताच अनाऊन्स करतोय, प्रशांत नक्की माझ्यावर गाणं करणार ज्याच्यामध्ये मी नाचणार आहे. हा डिरेक्टर. आकांक्षा गाडी आणि तश्वी बोईचं जोरदार टाळ्या. तर या दोघी माझ्या अत्यंत लाडक्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे मला असं इमोशनल व्हायला झालं आता एक फ्रेंड म्हणून सुद्धा. आणि आमची तू छान आहे, म्युच्युअल ऍडमिरेशन क्लब छान आहे आणि हिला आपण आपलं म्हणूया, चालेल ना ग?
एकतर ही इतकी गोड दिसतेय, हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. खूप छान दिसतेस तू. वाव, खडखडीत आवाज. अच्छा, पण तुम्हाला दोघींना मला विचारायचं सगळ्यात आधी की ऍक्च्युली आकांक्षापासून सुरुवात करते, कारण आकांक्षा इतकं सुंदर गाते सुद्धा, नाच सुद्धा करते, अभिनय कमाल करते. पण नॉर्मल माणसं तुझे फॅन आहेत, बेडूक तुझे फॅन्स का आहेत? तुझे शूटच्या वेळेला बेडूक आलेले असं मी ऐकलं. काय सीन आहे नक्की? खूप होते, एक नव्हता 10 होते जवळजवळ, आणि ते नाचत होते. त्यांचा पण डान्स झालेला वेगळा, त्यांचा चाललं होतं शूटिंग बहुतेक. वाव. आणि त्याच्यामुळे आम्हाला सरांच्या घरी राहता आलं. कमिंग बॅक टू प्रोड्युसर्स आहे असं झालं, आणि जास्त छान राहिलो आम्ही. पण आकांक्षा, खरंच लुक, कॅरेक्टर दोन्ही खूप वेगळं आहे आणि अत्यंत वेगळा विषय आहे या गाण्याचा, आणि त्यातलं फार महत्वाचं कॅरेक्टर तू प्ले करतेस. लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद ज्या कॅरेक्टर्स मध्ये असते तसं तुझं कॅरेक्टर आहे, राईट? काय सांगशील तुझ्या या भूमिकेबद्दल आणि या गाण्याच्या अनुभवाबद्दल? वाव, तुझे हे सगळं कौतुक करतेस ते फक्त डिरेक्टर आणि अख्ख्या टीमचं आहे. कलाकार म्हणून आम्ही फक्त बाहेरून आलो, म्हणजे माझं तरी, की मी कुणालाच ओळखत नव्हते. फक्त आशिष पाटील म्हणजे हो गॉड आशिष पाटील हे फिलिंग होतं, आणि अक्षय माहिती होतं करणार आहे, आणि आयुषचं ऑफकोर्स, आयुष सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि तो खूप छान मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याने मला सांगितल्यानंतर मी खूप चौकशी केली नाही. आणि मला ते जसं तू म्हणालीस की खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की नुसतं म्युझिक नाही आहे, त्याला स्टोरी आहे. आणि ती स्टोरी, आता ही पण गंमत आहे की वुमन एम्पॉवरमेंट म्हणतोय आणि सगळे लीड करतायत पुरुष, म्हणजे टीम लीड करतायत किंवा ज्यांना सुचतंय, जे त्याच्यावर काम करतायत ते सगळे पुरुष होते. त्यामुळे सुंदर गोष्ट आहे. आणि इतकं छान, म्हणजे नुसतंच काहीतरी करतोय किंवा चला म्युझिक तर नाचणारच आहेत सगळेजण, पण त्याच्या मागे एक विचार असावा, त्याच्यावर इतकं काम व्हावं, हे मला खूप छान वाटलं या टीमकडे बघून. आणि म्हणजे आमची ती जनरेशन आहे जिथे फार इंस्टाग्राम नव्हतं असं म्हणायला हरकत नाही, कारण मी स्वतः लॉकडाऊन नंतर इंस्टाग्रामकडे वळले. त्याच्यामुळे मला खरंच इन्फ्लुएन्सर्स किंवा तिथून येणारा रीलचा जो स्टॉक आहे त्यातलं काही माहित नव्हतं. आता इंस्टाग्राम तुझ्याकडे वळलंय, आय होप यू नो दॅट. असं तू मला खूप छान फील करून देते. नाही, पण मला खरंच नव्हतं माहिती. फक्त मला प्रशांत दादांची सगळी गाणी खूप आवडली होती आणि मला हे तेव्हा माहित नव्हतं. जेव्हा मला नंतर मी क्रॉस चेक केल्यावर मला असं वाटलं वाव, अच्छा दिस इज द मॅन. ओके, सो यांचं जसं म्हणणं आहे की प्रशांत दादांना स्टॉक केलं वगैरे पेक्षा मी फक्त गाणी ऐकत होते आणि मला सारखं वाटायचं की यार काय गाणं आहे ते, मराठमोळे सारखं तेच कानात वाजतंय. आणि अर्थात मी काय तेवढी हे नव्हते की शोधेन कुणी केलंय काय, मला फक्त डान्सच आवडत होता. मी बघितला आणि नंतर मला कळलं मी जेव्हा भेटले तेव्हा की ओ गॉड हे गाणं त्यांचं आहे. आणि माझा भाऊ इन्फ्लुएन्सर असल्यामुळे त्याला हे सगळं माहिती होतं. तर मी सहज म्हटलं अरे ते प्रशांतांचा फोन आहे. प्रशांत कोण? प्रशांत, तू प्रशांत नकटी बरोबर काम करतेस? ओ माय गॉड. आणि मग मला असं म्हटलं एक मिनिट काय होतंय, आणि मला फार बरं वाटलं. मग जोरदार टाळ्या आकांक्षासाठी प्लीज. अक्षया, कोळीच्या रूपात स्वतःला बघून कसं वाटतं हे मला जाणून घ्यायचंय. मला एवढी गोड कोळी साधारण कुठे सापडते आपल्याला? लहानपणी 2च नाच करायला यायचे, एक लावणी आणि दुसरा होता कोळी डान्स. आणि ठरलेले कॉस्ट्युम असायचे, ठरलेले स्टेप्स, ठरलेली एंट्री असायची. आणि एक सहज माझं बोलणं सुरू होतं एका मैत्रिणीबरोबर आणि मी तिला म्हटलं यार कितीतरी वर्ष झाली मी कोळी डान्स केलाच नाहीये. आणि मी म्हणाले सुद्धा, म्हटलं ना आपण जर पुढच्या 1-2 महिन्यात एखादं फोटोशूट करूया कोळणीच्या लुकमध्ये. आणि मला नानूचा कॉल आला आणि मला कळत नव्हतं मी रिॲक्ट कशी करू, कारण त्याने मला सांगितलं की कॅरेक्टर एका कोळणीच आहे आणि मुळात माझं आणि माशांचं एक वेगळंच नातं आहे. ती वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आणि अगदी म्हणजे मी वरळीत वाढले आणि आमच्या घराच्या मागे मोठं फिश मार्केट आहे. सो मला ना एक त्यांना बघून एक जनरल अप्रूप वाटायचं की त्या किती सहजपणे. मी लहान होते तेव्हा मला मोठं होऊन कोळीण म्हणायचं होतं, जी तू आता झालेली आहेस टेक्निकली. हो, आम्ही सॉन्ग आणि फुल प्रॅक्टिस आहे माझी. आम्ही लहानपणी घरी माशेवाली खेळायचो सुद्धा. एवढं परफेक्ट कास्टिंग कसं असू शकतं यार?
वाटायचं असं काहीतरी कॅरेक्टर आपल्याला कधीतरी मिळालं पाहिजे. आणि जेव्हा मला फोन आला ना, मी इतकी खुश होते की मी म्हटलं येस, मी करतेय. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना, आणि मला पण असं होतं की यार एवढी छान आपण काम केले, नाटक झालंय, ऍड झाली, मालिका झाली, म्हटलं या म्हटलं एखादं गाणं पण मला करायचंय. आणि ना यावर्षीच्या सुरुवातीला नानू, राहुल, आशिष दादा एका डान्सच्या कार्यक्रमाच्या वेळी माझं बोलणं झालं होतं. आणि मी तेव्हा म्हटलं मला ना आता खरंच परत आय वॉन्ट टू गेट बॅक टू डान्सिंग. आणि बरेच जण नेहमी म्हणतात की आपण एकत्र काम करूया आणि काही कोणाचा फोन येत नाही. पण मला इतकं बरं वाटलं ना की त्या तिघांनी त्यांचा शब्द राखला आणि त्यांनी मला फोन केला न विसरता. आणि ऑफकोर्स इट्स अ स्पेशल मोमेंट. आणि ना गेली 3 वर्ष सलग जेव्हापासून मी मराठीत काम करायला लागले, 3 वर्ष सलग त्यांच्याबरोबर वर्षातून एखादा कार्यक्रम व्हायचाच. आणि मला सुद्धा ह्या वर्षी आपण काय करणार आहोत की नाही असं मनात आलं. आणि ते सुद्धा झालं. त्यामुळे इतक्या स्टोरीज आहेत ना ह्या गाण्याला घेऊन. आणि मुळात मला प्रशांत दादाबद्दल सांगितलं, त्याची सगळी जसं आकांक्षा म्हणाली डिट्टो सेम तसंच होतं की गाणी सगळी माहिती होती पण तो माणूस कोण हेच माहित नव्हतं. पण त्याला भेटलो, फुल फॅमिली. आणि ना जनरली असं असतं की आपल्याला खूप हलक्यात घेतात लोक जेव्हा आपण खूप चिलमध्ये असतो. त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही, या पुढचं कुठलंही शूट असेल आपण नुकतं जायचं, आपलं काम करायचं आणि आपण जास्ती इन्व्हॉल्व नाही व्हायचं. इथे आल्यावर एक्झॅक्ट उलटं होतं, कारण सगळीच लोक इतकी छान होती आणि सगळ्यांनी उलट इतकं कम्फर्टेबली आम्ही सगळं खूप कम्फर्टेबली शूट केलं. आणि ना आपण जितके फ्रेंडली होतो ना, कित्येकदा वर्क एन्व्हायरमेंटमध्ये असं होतं की तो रिस्पेक्ट कुठेतरी आपण विसरून जातो. हसी मजाक आपला सुरू असतो तेव्हा ना कित्येकदा लोक त्यांची पातळी विसरतात. पण इथे प्रत्येक जण रिस्पेक्टफुली एकमेकांशी वागत होतं, बोलत होतं आणि खूप छान म्युच्युअली इथे काम झालंय. त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच. आणि गाणं ऐकल्यावर तर म्हणजे शुअर आहोत, आम्ही सगळेच खूप शुअर आहोत की तुम्हाला गाणं खूप आवडणार आहे. आणि धमाल होती. रिहर्सलला आल्या दिवसापासून ते शूट होऊन आज इथे तुला भेटण्यापर्यंत खूप मजा आली आणि खूप असं एक्साइटेड वाटतंय. किती सुंदर. मला असं वाटतं की या दोघींच्याही बोलण्यातून एक गोष्टच डेफिनेटली अंडरलाईन होते की जर काम करणारी माणसं मुळात माणूस म्हणून छान असतील तर ते प्रोजेक्ट पण सुंदर होतं, ते सगळ्यांसाठी मेमोरेबल होतं आणि मग ती पॉझिटिव्ह एनर्जी ॲज अन ऑडियन्स आम्हाला पण मिळते. आणि त्यामुळे ते छान वाटतं बघताना, एक्सपिरियन्स करताना सुद्धा. राईट. आणि आपापल्या कामावर इतकं प्रेम असणार आहे. कमांड तर असतेच, पुन्हा करून स्किल येतच, पण माझ्या कामावर प्रेम आहे ते मला खूप वाटलं. आणि तुझ्याकडे बघूनही तेच वाटतं मला. माझं काय मध्येच इंटिग्रेशन. मी यांना पैसे दिलेले नाही आता, खरंच मी अजिबात जीपे केलेले नाही, काही पण नाही. तुम्ही दोघी खूप गोड आहात आणि थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळा दोघींसाठी. आणि ही जी एक छोटीशी मुलगी इथे आहे, ही इज बाय द वे सगळ्यांना खाऊन टाकेल असं नाचली आहे. हिची जी एनर्जी होती आणि ज्या सिंक मध्ये तिने डान्स केलेला आहे, तुला कसं वाटलं डान्स करून गाण्यामध्ये? थांबा पण माईक देऊ. एकदम मस्त वाटलं. आणि सेट वरती सगळ्यात जास्त तुला कोण आवडलं सांग आता. आता कर सिलेक्ट. सगळे. अच्छा. आणि या गाण्यामध्ये तू आता एवढं छान छान नाचलीस तर आता तुझे पण फ्रेंड्स आणि घरचे तुला सांगतायत का की मला पण ही स्टेप शिकव ना प्लीज? शिकवणार आहेस का तू सगळ्यांना? खूप लोक विचारतात ऑलरेडी. आणि जेव्हा स्वतःला तू व्हिडिओमध्ये आता बघणार आहेस किंवा पोस्टरवरती बघतेस, कसं वाटतं तुला स्वतःला बघून? एकदम मस्त. मला असं वाटतं आयुष्यात आपला ऍटिट्यूड हाच पाहिजे, एकदम मस्त, की सगळं भारी होत आहे. तुम्हाला तिघांचंही खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान झालं तुझं गाणं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी तुम्हाला तिघींनाही खाली बसण्याची विनंती करते. थँक्यू सो मच गाईज. हॅलो, मी रिक्वेस्ट करेन, पूजा आता येते तर तिला फक्त एंट्रीसाठी थोडी जागा करा, ती आल्यानंतर पुन्हाही करू शकतो. ज्या कोणाची होती त्याला एक साधारण 100 पैकी 200 मार्क आपण या ठिकाणी देऊया. पूजा वेलकम. खूप मगासपासून आम्ही वाट बघत होतो तू कधी येशील आणि मला तुझ्याशी गप्पा मारता येतील. सगळ्यात आधी मी व्हिडिओ बघितलाय, सगळ्यांना आपण दाखवणार. खूप सुंदर दिसतेस तू व्हिडिओ मध्ये.
थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं मराठमोळ्या पोशाखात पूजा सावंतला बघणं इज अ ट्रीट. तुला किती आवडतं मराठमोळं नटायला? अर्थात खूप आवडतं. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे इकडे आलात. आज खूप महत्त्वाचा सोहळा आहे आम्हा सर्वांसाठी. आणि ज्ञानेश्वरी, इट्स अ सरप्राईज की तू आहेस इकडे. मला खूप छान वाटलं. मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं, पण आपली कधी गाठ भेट नाही झाली. हा एक इंटरनल जोक आहे. पण थँक्यू सो मच पूजा. मला पण खरंच खूप भारी वाटतं. आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो. मी मगासपासून आम्ही बोलत होतो, हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये, कॉन्सेप्ट काही काही इतके हिट असतात. तसा हा हिट कॉन्सेप्ट आहे. मगाशी मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई, मावशी, काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बाय एनी चान्स? तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं. मला स्वतःला आठवत नाही की माझी आई शेवटची मनमोकळी कधी नाचली असेल. या गाण्यातल्या सगळ्या बायकांना तू सांगतेस की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्ही नाचा. या कॉन्सेप्ट बद्दल तू काय सांगशील? अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न विचारलायस मला. मलाही आठवत नाहीये की माझी आई किंवा माझी आजी, मावशी, इव्हन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई, त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही. पण मी तुला एक गंमत सांगते. जेव्हा हा टीजर आउट झाला ना, तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला, आई, आजी सर्वांनी पाहिला. आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या डोक्यात अशी एक आयडिया आली. त्यांचं असं म्हणणं होतं, पूजा यावर्षीची आपण मंगळागौर अशी करूया तुझी. म्हटलं टीजर आलाय, थांब अजून गाणं येऊ दे. सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे. त्या ह्यापूर्वी कधी नाचल्यात मला माहित नाही, बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील, आय एम शुअर. कमाल. पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे. तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे. आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे, पण मनमोकळं नाचण्यासाठी फुल टू स्कोप आहे. एवढी सुंदर हुकस्टेप तुम्ही आम्हाला दिलेली आहेत, जी आम्ही सगळे करू शकू. गाण्यामध्ये सुंदर बीट्स आहेत, काही फोक स्टेप्स सुद्धा ज्या आपण अदरवाईज जसं तू मंगळागौरीत म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे. तर नाचून किती भारी वाटतं. आणि इन जनरल नाच म्हटल्यानंतर एक ऍडिशनल प्रेम येतं का कोणत्याही प्रोजेक्टसाठी? प्रचंड. माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे, मी तुला काय सांगू. मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं. मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही आहे, माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे. सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं. आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो, फक्त परफॉर्म करतात. मला ते सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे. 1.5 मिनिटाचा किंवा चला 2 मिनिटाचा वेल कोरिओग्राफ्ड परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आय एम शुअर आशिषला पण मी बिलीव्ह इन दॅट. पण या गाण्यात मी खूप नाचले. आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस बसला, आशिष पाटील, त्यालाच इतकं डान्स करायला आवडतं. आणि खरी गोष्ट तर त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटतं ना. इट्स अ ट्रीट. ती पर्वणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघणं. त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ऍक्च्युली मी हो म्हटलं होतं. इट्स लाईक हो ओके डन. मी ऐकलं आणि हो म्हणाले होते. पण येस, स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिम्पल आहेत, ज्या सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स आहेत. मला माहितीये आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे. पण एक शेवटचा क्विक प्रश्न पूजा तुला विचारणार आहे. जसं या गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुठेतरी पुश करतेस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या रोज 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 करता त्या जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा, इट्स ओके. तसं तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला रिअलाइज झालं होतं, मग ते ना पर्सन ज्याने तुला सांगितलं की यार तू जा आणि नाच, यार तुला फार छान वाटतं? ती व्यक्ती म्हणजे माझी आई. कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. कथक नाही, भरतनाट्यम नाही, कुठलंच नाही. मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर. तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमतं. आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे, फक्त ते जोपासूया आपण. पण माझी आई नेहमी होती. मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधलं कुठलाही इव्हेंट असेल, आई नेहमी माझ्यासोबत असायची. आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे, बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत. आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत. इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं. एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते, एल्फिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होतं त्याचं.
महाराष्ट्र आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन हलतच नव्हते. आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो, ज्या पद्धतीने ती परफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ही लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं असं होतं की वाव, ओ माय गॉड, हे काय पाहिलं आपण. त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज ऑफकोर्स त्याला मिळालं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राईज मिळालं, तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज होतं. सो आशिष फर्स्ट आणि सेकंड होता ऑफकोर्स. पण आशिषला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून. काय म्हणतो, आय वर्शिप यू. मी अगदी या रंगमंचावर उभं राहून तुला सांगते, मी तुझ्या कलेची पूजा करते. मला तुझ्यात मी अनेकदा म्हटलंही आहे की तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक. आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं, त्याचं तुम्हाला हे भाग्य मिळालं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रीसाठी आणि तुमच्या दोघांच्याही आयांसाठी ज्यांनी तुम्हाला पुश केलं. ही कॉमन गोष्ट आहे की ती सुंदर आहे. एकाच आणि अजून एक सांगते, माहित नाहीये कोणाला, पण 2006 or 2005च्या बुगीमध्ये आम्ही पुन्हा एकत्र होतो. पण त्यावेळेस धर्मेश विनर होता, बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आणि अजून एक आपले संपतच नाहीत कोइन्सिडन्स, आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे 25 जानेवारी. मला वाटतं दिस वॉज मेंट टू बी की या गाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येत आहे. ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय, मला असं वाटतं पूजा तूही आम्हाला जॉईन हो आणि आपण सगळे मिळून पहिल्यांदा या गाण्याचं प्रीमियर इथे करणार आहोत. हे गाणं अजून रिलीजही झालेलं नाहीये, त्याच्या आधी पाहिलं नाहीये. कोणी पाहिलं? नोबडी. सो सगळेजण पहिल्यांदा मी तुला बसण्याची विनंती करते. थँक्यू ज्ञानेश्वरी. गाणं लावल्यासोबत मला असं वाटतं असे प्रोड्युसर ज्यांनी खरंच आपलं खूप काही दिलेलं आहे या प्रोजेक्टला, अनिल सर प्लीज स्टेजवरती. आणि अनिल सर तुम्हाला विनंती आहे की आपण पूजाला एक छोटासा मोमेंटो देऊन तिचा सत्कार करूया. मोमेंटो प्लीज. अर्थात मी आता आपल्या सगळ्यांचा लाडका आणि मला असं वाटतं ज्याच्या तालावरती नाचायला खरंच लोक आतुर असतात असा द आशिष पाटील प्लीज स्टेज. आणि अनिल सरांना विनंती आहे की आपण आशिषला देखील एक मोमेंटो देऊन त्याचा
आणि नाचगो बया हे गाणे म्हणजे ज्या मुलांमुळे या सगळ्या स्त्रिया महिला एकत्र येऊन नाचल्या त्यांचा सत्कार करूया. डेफिनेटली आयुष संजीव पहिल्यांदा त्याला इन्व्हाइट करेन स्टेजवर. 1+1 एकत्रच होणार त्याचा. चला निक शिंदे, बडे मिया छोटे मिया, निक शिंदे आणि आयुष मी आणि आयुषचा पूजा करेन. त्यानंतर मी इन्व्हाइट करेन आपले DOP अँड एडिटर सूरज राजपूत, ज्यांनी खरंच खूप मेहनत घेतली, ज्याने सुंदर शॉट घेतले. पूजा विनंती करेन. थँक्यू सूरज. त्यानंतर मी इन्व्हाइट करेन डेफिनेटली जे आवाज कंटिन्युअसली आपल्याला ऐकायला येते ती म्हणजे मुग्धा कराडे. जोरदार टाळ्या. एनर्जी तिने जे वाटतं की सगळ्या कलाकारांनी आणि कोरिओग्राफर्सनी स्टेजवरतीच थांबा आणि प्रशांत सरांनी सुद्धा, कारण दिस इज ऑडियन्स डिपेंड, काहीच करू शकत नाही. सॉरी, मेरा इमान बिक गया है इधर. हा, जरा ज्या हुक स्टेप बद्दल इतकं बोललो, स्क्रीनवर बघितली ती लाईव्ह झालीच पाहिजे या ठिकाणी.